पावसाळा म्हटलं, की संपूर्ण सृष्टी ही आनंदाने न्हाऊन निघते. आपल्यालाही भरपूर प्रमाणात आनंद होतो. पानं, फुलं भरत असतात, झाडं स्वच्छ होतात आणि एक प्रकारचा आनंदच आपल्याला पावसाळ्यामध्ये सगळीकडे पाहायला मिळतो. पण या आनंदासोबतच पावसाळा बऱ्याच रोगांना आमंत्रण देत असतो. जसं की सर्दी आहे, खोकला, ताप, वारंवार होणारे इन्फेक्शन्स असतील, त्वचाविकार असतील, संधिवात अशा बऱ्याच तक्रारी पावसाळ्यात पाहायला मिळतात. पावसाळा बऱ्याच लोकांना सहन होत नाही, पावसात भिजलेलं सहन होत नाही. तर जर तुम्हाला तुमचा पावसाळा आनंदात घालवायचा असेल, पावसाचा आनंद खऱ्या रीतीने घ्यायचा असेल आणि सगळ्या आजारांना जर दूर ठेवायचं असेल, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझे स्वास्थ्य या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पावसाळ्यात होणारे आजार आणि त्यावर उत्तम होमिओपॅथिक औषधं, जी औषधं घेतल्याने तुम्ही तुमचा पावसाळा अतिशय आनंदात घालवू शकाल आणि सर्व आजारांना तुमच्यापासून दूर ठेवाल, ही निश्चितपणे गॅरंटी मी तुम्हाला देते. तर चला सुरुवातीला आपण बघूयात, की होमिओपॅथी मधलं उत्तम पहिलं औषध कुठलं जे पावसाळ्यात दिलं जातं, ते म्हणजे रस्टॉक्स. बाहेर पाऊस पडत आहे आणि पेशंटला सांधेदुखी चालू झाली किंवा प्रत्यक्ष पेशंट पावसामध्ये भिजून आला आणि मग सांधेदुखी सुरू झाली, तर या कंडिशनमध्ये ज्यावेळेला पेशंटच्या स्नायूमध्ये, सांध्यामध्ये सूज असते, दुखावा असतो, अशा कंडिशनमध्ये रस्टॉक्स हे औषध दिलं जातं. पेशंटला तहान भरपूर प्रमाणात असते. पेशंटची जीभ जी असते ती लालसर, जिभेचं टोक जे असतं ते लालसर झालेलं असतं. रेड ट्रायंग्युलर टिप टंग पेशंटमध्ये पाहायला मिळते. रेस्टलेस, प्रचंड प्रमाणात अस्वस्थ पेशंट असतो. पेशंटच्या स्नायूमध्ये, सांध्यामध्ये दुखावा, आखड असते. अ, गरम पाण्याने शेकणे, गरम वॉर्म ॲप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो. काही पांघरूण घेणे, अ, गुंडाळणे, गरम गोष्टी रॅप करणे, अशा कंडिशनमध्ये पेशंटला रिलीफ मिळते. म्हणजे रिलीव्हड बाय वॉर्मथ आणि बाय रेन अशी जर मोडॅलिटी पाहायला मिळाली, तर रस्टॉक्स हे औषध आपल्याला द्यायचं आहे. पेशंटचा दुखावा हा उठून बसताना, बसून उठताना, फर्स्ट मोशनमध्ये, सुरुवातीच्या हालचालीमध्ये हा प्रचंड प्रमाणात जाणवतो आणि हळू-हळू ज्यावेळेला पेशंट हालचाल करतो, त्यावेळेला तो कमी होतो. ॲग्रवेटेड बाय फर्स्ट मोशन, रिलीव्हड बाय कंटिन्यूड मोशन. आणि ज्यावेळेला पेशंट सकाळी झोपेतून उठतो, त्यावेळेला प्रचंड प्रमाणात ताठरलेलं अंग किंवा स्टिफनेस ज्याला आपण म्हणतो, संपूर्ण शरीरामध्ये आखड असणे आणि हळू मग गरम पाण्याने अंघोळ केली, दिवसात हळू हालचाल व्हायला लागली, की अशा पेशंटला बरं वाटतं. तर प्रत्यक्ष पावसामध्ये भिजल्यानंतर सर्दी, खोकला, कफ, सांधेदुखी, त्यातल्या त्यात सांधेदुखी हे आणि स्नायूदुखी हे रस्टॉक्सचं महत्वाचं लक्षण आहे. अशा कंडिशनमध्ये आपल्याला रस्टॉक्स 200 हे औषध पेशंटला दिवसातून 2 वेळा 7 दिवसांसाठी द्यायचं आहे. नंतरचं 2 नंबरचं महत्वाचं औषध म्हणजे डलकॅमारा. डलकॅमारा 30. तर हे औषध कुठल्या पेशंटला द्यायचंय? ज्यावेळेला बाहेर पाऊस पडत असतो किंवा प्रत्यक्ष पेशंट पावसात भिजून आलेला असतो, अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेला पेशंटला सर्दी, खोकला, घसा दुखणे, नाकातून पाणी कंटिन्यू टप-टप पडणे, म्हणजे इन्क्रीज्ड सिक्रिशन्स ऑफ म्युकस मेम्ब्रेन. डलकॅमेरा पेशंटमध्ये म्युकस मेम्ब्रेन कडून जे सिक्रिशन्स होतात ते प्रोफ्यूज असतात. म्हणजे प्रचंड प्रमाणात घाम येतो, प्रचंड प्रमाणात लघवी होते, प्रचंड प्रमाणात सर्दी, कफ, पोस्ट नेझल डिस्चार्जेस, ह्या जे सिक्रिशन्स असतात वाढलेले जास्ती प्रमाणातले, ते डलकॅमेरा पेशंटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्दी, खोकला, घसा आणि पोस्ट नेझल ड्रीप किंवा कफ होणे, ह्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यासाठी आपण डेल्कॅमेरा हे औषध देऊ शकतो. डेल्कॅमेरा आणि रस्टॉक्समध्ये डिफरन्शिएट कसं करायचं, तर टंगवरती. टंग रेड ट्रायंग्युलर टिप असेल तर रस्टॉक्स देणं अपेक्षित आहे आणि जर प्रोफ्यूज सलायव्हेशन असेल, सर्दी खोकल्यासोबत जर प्रचंड प्रमाणात त्या पेशंटला लाळ गळत असेल, काही लहान मुलं असतात, न्यूबॉर्न बेबीज असतात, ज्यांच्यामध्ये पावसाळ्याच्या वातावरणामध्ये नेझल ब्लॉकेजेस, नाक चोंदण्याची तक्रार पाहायला मिळते. अशा कंडिशनमध्ये डलकॅमारा 30 हे मेडिसिन दिवसातून 3 वेळा 7 दिवसासाठी आपल्याला या पेशंटला द्यायचं आहे. तिसरं महत्वाचं होमिओपॅथिक औषध ते म्हणजे रोडोडेंड्रॉन. रोडोडेंड्रॉन आणि रस्टॉक्स हे जॉइंट आणि मस्क्युलर पेनसाठीच मेडिसिन्स आहेत. पण डिफरन्शिएट कसं करायचं, तर डॅम्प वेट वेदरमध्ये म्हणजे रेनी सीझनमध्ये पावसात भिजल्यावर पेन होणं, हे रस्टॉक्समध्ये पाहायला मिळतं आणि बिफोर रेनी ॲटमॉस्फिअर, बिफोर रेन जे स्टॉर्मी वेदर होतं, म्हणजे आभाळ येणं, आभाळ भरून येणं, थंड स्टॉर्म, अशा कंडिशनमध्ये ज्यावेळेला जॉइंट आणि मसल पेन्स असतात, जे ॲग्रवेट होतात इनिशियल मोशनने, रिलीव्हड बाय कंटिन्यूड मोशन, सेम रस्टॉक्स सारखीच मोडॅलिटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि गाऊट असेल, रुमॅटिझम असेल, आर्थरायटिस असेल,
जी आभाळी वातावरणात किंवा थंडरस्टॉर्म मध्ये वाढली जातात. अशा कंडिशन मध्ये रोडोडेंड्रॉन 30 हे मेडिसिन पेशंटला दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी द्यायचं आहे. रस्टॉक्स, डेल्कॅमारा, रोडोडेंड्रॉन ही 3 महत्वाची औषधं संधिवात, स्नायुदुखी, सांधेदुखी, सर्दी, खोकला, ताप यासाठी आपण देऊ शकतो. जी महत्वाची अतिशय होमिओपॅथिक औषधं आहेत 3. त्यानंतर पावसाळ्यामध्ये आपसुकच आपल्याला अग्नी मंदावलेला असतो, पचनशक्ती मंदावलेली असते, पोटामध्ये गॅसेस होणे, गच्चपणा जाणवणे, भूक फारशी न लागणे, पोटगच्च होणे, अशा कंडिशनमध्ये कार्बोवेज 30 आणि चायना 30 हे मेडिसिन आपल्याला पेशंटला दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी द्यायचं आहे. नंतर काही पेशंट्सना बाहेर पाऊस पडत असतो, कोल्ड, डॅम्प, वेट वेदरमुळे त्यांना प्रचंड प्रमाणात अस्थम्याचा त्रास होत असतो. त्या वातावरणामध्ये दम लागणे, पंप ओढणे असे बऱ्याच पेशंटना त्रास असतात. अशा कंडिशनमध्ये नॅट्रम सल्फ 30 हे होमिओपॅथिक औषध दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी द्यायचं आहे. पावसाळ्यामध्ये होणारे जुलाब, वॉटरी डायरिया, पाण्यासारखे जुलाब जर होत असतील तर त्यामध्ये व्हरॅट्रम अल्बम 30 आणि पोडोफायलम 30 व्हरॅट्रम अल्बम 30 आणि पोडोफायलम 30 ही 2 महत्वाची उत्तम औषधं आहेत पावसाळ्यामध्ये पेशंटला जर जुलाब होत असतील तर अशा कंडिशनमध्ये देण्यासाठी. त्यानंतरचं जे त्यानंतरची जी तक्रार आहे ती म्हणजे डिसेंट्री. बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये डिसेंट्रीचा त्रास होतो. डिसेंट्री म्हणजे काय? संडासला थोडी-थोडी होणे, त्याच्यामध्ये थोडंसं रक्त पडणे, पोटामध्ये मुरडा येणे, कळ येणे आणि थोड्या-थोड्या वेळाने सारखं-सारखं शौचाला जाणे आणि शौचामध्ये रक्त आणि चिकट शेम, आंब पडणे याला डिसेंट्रीचा त्रास असं म्हणतो आपण. आणि हा पावसाळ्यात बऱ्याच वेळा होतो. अशा कंडिशनमध्ये आपल्याला कॅप्सिकम 30 आणि मर्कसोल 30 हे होमिओपॅथिक औषध द्यायचंय. कॅप्सिकम 30, मर्कसोल 30 हे औषध दिवसातून 3 वेळा 7 दिवसांसाठी पेशंटला आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर फूड पॉइझनिंग बऱ्याच वेळा पावसाळ्यामध्ये होतं. दूषित अन्न, पाणी आपल्या खाण्यापिण्यात आल्यानंतर पेशंटला उलटी, मळमळ, ताप येणं, जुलाब लागणं यासारख्या तक्रारी जर एकत्रितरित्या पाहायला मिळाल्या आणि त्यामुळे मग इन्फेक्शन ज्यावेळेला पोटामध्ये होतं आणि जुलाब लागतात, उलटी होते, मळमळ, डिहायड्रेशनमुळे ताप येतो पेशंटला. अशा कंडिशनमध्ये अर्सेनिकम अल्बम 200 दिवसातून 3 वेळा 5 दिवसासाठी आपल्याला पेशंटला द्यायचं आहे. त्यानंतर बऱ्याच वेळा कसं होतं पावसाळ्याचं वातावरण असतं काही बऱ्याच पेशंटमध्ये इंडोलन्स येतो. इंडोलन्स म्हणजे काय लिथार्जी फील होते, आळस येतो, कुठलंही काम करण्याची त्यांना इच्छा राहत नाही, पांघरून घेऊन फक्त झोपणे, रेस्ट घेणे आणि कुठलीही कार्यक्षमता जी असते त्यांची ती मंदावली जाते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना इंटरेस्ट राहत नाही, डिप्रेशन, डिस्पेअर आल्यासारखं होतं. मानसिक अवस्था थोडक्यात तुमचा माइंडसेट जर लो झाला पावसाळ्यामध्ये तर अशी लक्षणंही बऱ्याच पेशंटमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. त्यावेळेला माइंडसेट लो जर तुमचा पावसाळ्यामध्ये होत असेल, तर अमोनियम काप 30 आणि सॅन्ग्विनरिया कॅनाडेन्सिस 30 हे 2 औषधं होमिओपॅथीमधली महत्वाची औषधं आहेत. तर ही काही महत्वाची होमिओपॅथिक औषधं होती, जी पावसाळ्यामध्ये आपण आवर्जून देतो आणि त्याचे खूप सुंदर रिझल्ट्स पाहायला मिळतात. जर तुम्हाला पावसाळा सहन होत नसेल, पावसामुळे तुम्हाला कुठला असा आजार होत असेल किंवा अशा तक्रारी जाणवत असतील, तर निश्चितपणे होमिओपॅथिक औषधं घ्या, जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि अशा काही तक्रारी तुम्हाला असतील त्या संदर्भात माझी फ्री अपॉइंटमेंट तुम्हाला हवी असेल, तर माझा कॉन्टॅक्ट नंबर, WhatsApp नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतर गरजूंसोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. यापुढे तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हेही मला सजेस्ट करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.